नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने साक्री तालुक्यातील शेतकरी सापडला संकटात. हेक्टरी 50,000 रुपयाची केली मागणी. अवकाळी पाऊस आणि गारपिटाच्या तडाख्यामुळे साक्री तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कापूस, मका, गहू तसेच भाजीपाला पिकांवर गारपिटाचा जबरदस्त परिणाम झालेला असून अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे. हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत द्यावी अशी ठाम मागणी शेतकरी बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान प्रशासनाने तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 5 वाजेपासून तर 5:30 पर्यंत कासाऱ्यासह साक्री तालुक्यात प्रचंड गारपीट झाली असून या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. कांदा, गहू, टरबूज, टमाटे आदी पिकांचे 100% नुकसान झाले असून प्रशासनाने कुठल्याही आदेशाची वाट न बघता सकट पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, तरच शेतकरी थोडाफार उभा राहील. नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्येचा दुसरा पर्याय राहिला नाही. तर सर्व पुंजी शेतकऱ्यांनी या पिकांमध्ये उभी केली असून ऐन काढणीच्या वेळेस आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण कंबर मोडलं आहे. तरी शासनाने त्वरित दखल घेऊन हेक्टरी 50,000 रुपयाची सरसकट मदत करावी ही विनंती.